होतं काल? हे एवढं पुढे काल काय सुरू होतं? तिथपर्यंत आले का आपण? न्यूमेरिकल स्टार्ट मी सरफेस टेन्शनचा एखादं असं तर घेतो आज त्याचंच आहे ना. ते एक झालं की आज होऊन जाईल चॅप्टर आणि मग थोडंसं न्यूमेरिकल पण घेऊ जे असतं ते पण दाखवून द्या. नंतर तुम्हाला सीईटीला लॉग बेसिसचे जवळजवळ येतील असं जिकडे लॉग वापरायचं आहे ते येणार का वेळ जाईल त्याच्यामध्ये बरोबर. सो 1 मार्क्ससाठी सिंपल याच्यामध्ये एखादा फॉर्म्युला असेल. शेप ऑफ लिक्विड झालेले का. आता नेक्स्ट असेल बबल्स स्पेअर आणि बबल्स किंवा ड्रॉप आणि बबल्स. ड्रॉप म्हणजे काय. नेक्स्ट पॉइंट ड्रॉप आणि बबल मध्ये काय डिफरन्स आहे. इवन तो बबल म्हणजे काय पटकन बोला. बुडबुडा असतो तो आणि ड्रॉप म्हणजे नॉर्मल. दोघांमध्ये काय फरक आहे. शेप सारखा असतो. शेपचा प्रश्न नाही एअर असतं त्याच्यामध्ये. म्हणजे नॉर्मल जर ड्रॉप असेल त्याच्यामध्ये जर एअर प्रेशर क्रिएट झाला तर तो बबल होईल म्हणजे बुडबुडा असेल. फॉर एक्झाम्पल समजा इकडे असं एखादा काहीतरी ड्रॉप असेल याच्यातून बबल होणार असेल तर ऑब्विसली काय होईल असं काहीतरी शेप चेंज होईल. हा चेंज का होतो शेप कुठे याच्या पद्धतीमध्ये काय होतं एअर प्रेशर क्रिएट होतो. तुम्हाला इकडे तो एअर प्रेशर पण कॅल्क्युलेट करायला लागेल. आता पहिले मला हे सांगा इकडे एक प्रेशर असेल त्याला आपण समजा पीओ म्हणूया. पी आय असेल तो समजा पी इनसाइड बरोबर आणि बाहेर असेल तो पी आउटसाइड. आता मला हे सांगा इनसाइड किंवा आउटसाइड कोणता प्रेशर जास्त असेल. पी इनसाइड जास्त असेल बरं. प्रेशर असेल माहिती का विदाउट प्रेशर त्या ड्रॉपचं बबल होणारच नाही बरोबर. काहीतरी एअर प्रेशर क्रिएट झाला त्याच्यामुळे ते तसं आपण काय झालं शेप चेंज होते ते फुटतं ना. नॉर्मल याच्यापेक्षा तो बुडबुडा मोठा असतो तर ते काय होतं एअर प्रेशरमुळे मध्ये ऑलरेडी ड्रॉपमध्ये जो असेल त्याला आपण म्हटलेलं पी इनसाइड आणि मला पी आउटसाइड. दोघांमध्ये कोणता प्रेशर मोठा असेल कोणता छोटा असेल का दोघी सारखे असेल. विच वन इज ग्रेटर विच वन इज लेसर. इनसाइड वाला मधला जास्त असेल की बाहेरचा. बाहेरचा. समजा तुम्ही बेंच वरती बसले बेंच मध्ये ऑलरेडी एक प्रेशर असतो त्याला समजा पी इनसाइड म्हटलं. तुम्ही बसल्याच्या नंतर काय फोर्स जाताना त्या सगळ्या फोटोसिंथेसिसच्या बाबतीत घेऊन आठवण करून ठेवलं. पी इनसाइड आणि पी आउटसाइड काढायचं समजा तुम्ही बेंचवर बसल्याच्या नंतर काय होईल प्रेशर क्रिएट होईल म्हणजे तुम्ही फोर्स पर युनिट एरिया बसल ना. फोर्स म्हणजे जे काही तुमचं मास असेल ते पर युनिट त्या पर्टिक्युलर एरियावर त्याच्यावरती ऑलरेडी एक प्रेशर असेल आणि हा एक प्रेशर. कोणता प्रेशर जास्त बेंचमध्ये आधी असलेला की तुम्ही बसल्यावरती. आधी असलेला जास्त असेल तर तुमचा जास्त असेल तर बेंच तुटली असते ना. कळतंय का. सो पी इनसाइड ऑलवेज मॅक्सिमम असतो दॅन आउटसाइड बरोबर. सो इकडे पण पी आय जास्त असेल पी झिरो कमी असेल. असं समजा याला एक रॅडियस असेल आर तर याला काय घेणार चेंजिंग रॅडियसला काय घेतात काहीतरी मॅथ्समध्ये लिहिण्याची पद्धती बघा. डेल्टा किंवा डी ने घेतात. डेल्टा आर म्हटलं समजा समजा हा झाला तुमचा डेल्टा आर. आता शेप काय असतो बबलचा ड्रॉपचा स्पेरिकल. स्पिअरचा एरिया काय येतो 4 पाय आर स्क्वेअर. आता समजा पहिला ड्रॉपचा एरिया घेतला मी तो काय 4 पाय आर स्क्वेअर. हा एरिया 1 झाला. आता एरिया 2 म्हणजे मला पूर्ण बबलचा घ्यायचा. A2 काय इकडे लक्ष द्या. A2 हा 4 पाय आर स्क्वेअरच आला पाहिजे पण फक्त आर मध्ये काय ऍड होणार आहे डेल्टा आर. म्हणजे ते कसं आहे बघा 4 पाय इन ब्रॅकेट आर प्लस डेल्टा आर होल ब्रॅकेट स्क्वेअर. हे असंच ठेवायचं की काही करता येईल याच्यामध्ये. स्क्वेअर का ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर वापरायला लागेल ना. लागेल की नाही. काय असतो बाळा फॉर्म्युला ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरचा. a square plus 2ab plus b square.
त्याला असं पण सांगता येईल a² प्लस b² प्लस 2ab. मग त्याच्यानुसार इकडे काय होईल इक्वल्स टू 4π ॲज इट इज इन ब्रॅकेट a² म्हणजे काय r² प्लस 2ab म्हणजे काय 2r डेल्टा r प्लस b² म्हणजे हे कळाले का बघा, नसेल तर विचारा. a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअर वापरलं, बाकी काहीच नाही केलं. तरी पण अजून सॉल्व नाही झाला. हा 4π मल्टिप्लाय आला, सो 4π ने ब्रॅकेट ओपन केलं की काय 4π इंटू r² काय झालं 4π r² प्लस 4π इंटू याला केलं 4 इंटू 2 काय झालं 8π r डेल्टा प्लस 4π इंटू डेल्टा r² 4π डेल्टा r² कळालं का बघा. हा झाला तुमचा बबलचा एरिया. आणि स्पेअरचा एरिया काय असतो, प्रत्येक बबलचा तुम्हाला नॉर्मल जरी इकडे ते बुडबुडा दिसेल असं पाण्यामध्ये त्याचा एरिया हाच असतो. बऱ्याच लोकांना वाटत असेल ते बुडबुड्यांचा एरिया काढून काय करायचं, कशासाठी काढत असतील, ते काय एवढं अवघड नाही, सिंपल असतं. ड्रॉप छोटा असतो, नॉर्मली स्पेअरचा एरिया 4π r² आपण काढतो. त्याचा कोणी असं मोजू नाही शकत रॅडियस. ते बुडबुड्याचा रॅडियस किती मोजता येईल का, नाही येणार. बरं ड्रॉप आणि बुडबुडा दोन असतात, म्हणजे बबल असेल आणि ड्रॉप असेल, दोघांमध्ये तुम्ही कोणाला इझिली ब्रेक करू शकता, बबलला. म्हणजेच काय ड्रॉपचं प्रेशर मॅक्सिमम आहे. म्हणजे इकडे पण तेच होतं की पी आय मॅक्सिमम आहे दॅन, हे लक्षात ठेवा लास्टपर्यंत, पी आय इज ग्रेटर दॅन पी0. हां हे दोघांचा एरिया काढला. तर मला असं सांगायचं हा चेंजिंग एरिया पाहिजे मला. पहिले जो ड्रॉप असेल एक समजा असं काहीतरी, त्याच्यानंतर जे चेंज झाला मधला एरिया पाहिजे असेल तर मला काय करायला लागेल, बरोबर काय a2 - 7 करायला लागेल. सो a2 - 7 केल्यावर काय पहिला एरिया काय होता तुमचा 4π r² मायनस हे सगळं हां पहिले काय सांगा कोणतरी ते 4π r² प्लस 8π r डेल्टा प्लस डेल्टा r² मायनस आता काय होईल 4π r² प्लस मायनस कॅन्सल होईल ना, काय राहील शेवटी 8π r डेल्टा. हे पण राहील, हे पण राहील का 4π r² कॅन्सल झाला बरोबर. याचं काय करायचं, हा पण कॅन्सल झाला का, तो लिहायला लागेल. हा की नाही बरोबर सांगा काय सांगतो तुमचं मॅथमॅटिकल स्किल. कॉमन काढतात माहिती ना, तो ऑलरेडी कॉमन काढलाच असता, तो तसाही कॅन्सल होणारच होता. असं डबल नाही माहिती ना, कॉमन काढता येतं का सगळ्यांना, त्या पूर्ण टर्ममधून याला कॉमन घेऊन नंतर ते कॅन्सल केलं असतं. असं समजा कॉमन एक स्टेप आपण फक्त स्किप केली. सो a2 - 7 काय आला तुमचा 8π r डेल्टा. ओके आता मला सांगा इकडे प्रेशर कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला, बरोबर. प्रेशर कॅल्क्युलेट करायचं असेल सगळ्यात आधी आपण काय म्हणतो कुठेही काही चेंज झाला तर ऑब्व्हियसली प्रेशर एनर्जी सगळं काय असतं, तुम्ही पहिल्या याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये पण पाहिलं. तर आपण काय काढतो सरळ एखादी गोष्ट झाली तर काय काढतो DW ने काढायचं बघा. इंटिग्रेशन पण कसं, इथे इंटिग्रेशन पण काढायचं काम नाही. वर्क डन काढतो ना आपण, वर्क डन. इथे वर्क डन झालंय का, काय ड्रॉप होता त्याचा बबल झाला म्हणजे काहीतरी चेंज झाला ना, सो वर्क डन झालं. ते फक्त आपण एरिया काढला, किती चेंज झालं तेवढं काढलं आपण. आता इकडे काय असणार आहे, तुम्हाला वर्क डन काढायला लागेल. बरं हे जे तुम्ही काढलं, आता हे काय काढलं तुम्ही a2 - 7 म्हणजे काय काढलं तुम्ही DA काढला ना, DA म्हणजे किंवा डेल्टा A काढला म्हणजे काय चेंजिंग एरिया. पहिला जो होता त्याच्यापेक्षा किती वाढलेला तो काढला, DA म्हणा किंवा डेल्टा A म्हणा, तो काय आला तुमचा 8π r डेल्टा. याच्यानंतर अजून तुम्हाला वर्क डन काढायला लागेल DW. वर्क डन म्हणजे काय असतं फॉर्म्युला
बरं वर्क डन जाऊ दे, इथपर्यंत कळालं का? मागे बाल्कनी कळालं का? A2 मायनस एवढं केलं फक्त तो चेंजिंग एरिया म्हणजे हा एवढा जो एरिया असेल DA हा आपल्याला मिळाला. आता वर्क डन काढायला लागेल. हा जर एरिया चेंज झाला म्हणजे काहीतरी वर्क डन झालं ना तिकडे, सो वर्क डन काढायला लागेल. वर्क डन मध्ये हा प्रेशर आपोआप मिळून जाईल आपल्याला PI मायनस P0 की P0 मायनस PI जे असं. वर्क डन म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ते तर काढायलाच लागेल, पण त्याच्या आधी इकडे एक गोष्ट पडेल बघा. हा एरिया चेंज झाला कशामुळे? तिकडे काय आला? प्रेशर. सो ते तर तुम्हाला काढायलाच लागेल. वर्क डन इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हे पण काढायला लागेल. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट येणार आहे काय? टेन्शन. इकडे सरफेस टेन्शन नसतं तर ते तिकडे चेंज झालं असतं का? म्हणजे जिकडे सरफेस टेन्शन असेल तिकडेच तो DA येणार आहे. कळतंय का नाही? सरफेस टेन्शन नसेल पाण्याला, कसलंच ताण नाही पाण्यावरती, त्याचे बबल्स होतील का? नाही होणार ना. नॉर्मल वॉटर एकदम त्याच्यामध्ये काही नसेल ते तुम्ही सतत ते वॉटर असं काहीतरी करताय. समजा माझ्याकडे काहीतरी असेल, मी सतत त्या पाण्याला असं करत राहिलेलो आहे, त्याला काय म्हणतो आपण? तर ते सरबत करता वाईकडे तिकडे सरफेस टेन्शन येणारच नाही. तुम्ही त्याला कॉन्स्टंट होऊच देत नाही. सो तिकडे बबल येण्याचा काही संबंधच नाही. कळतंय ना? बबलमध्ये जर काही सोप वगैरे असेल तर होतं. सो बबल म्हणतात बघा त्याला. सो इकडे काय होणार आहे आता? टेन्शन. हे नसतं घेतलं तरी चाललं असतं, पण तुमच्या पुस्तकामध्ये कुठेतरी असं घेतलेलं असतं. टेन्शन इंटू युनिट एरिया. म्हणजे युनिट एरिया कोणता? तुमचा DA काय भेटलेलं आहे तुम्हाला आता? बघा T ॲज इट इज ठेवायचं, फक्त D चा जरी काय टाकायचा? इन ब्रॅकेट 8 पाय, ब्रॅकेट नाही दिला तरी चालेल, 8 पाय R डेल्टा. हे झालं तुमचं एक वर्क डन जे नॉर्मली तुम्हाला मिळणारच आहे. हे असं कधी काढत नाही, इथेच काढलं का? बबल आणि याच्या केसमध्ये, ते सरफेस टेन्शनच्या केसमध्ये इन टर्म्स ऑफ टेन्शन पण आन्सर लागेल. दुसरं आपलं नॉर्मल वर्क डन फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट वाला, हे पण काढायचं. समजा DW याला इक्वेशन 1 म्हटलं मी, आणि सेकंड पण अगेन एक वर्क डन काढायचं DW. ते काय असेल? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स म्हणजे काय? इथे फोर्स काय येणार आहे तुमचा? हे बघा, प्रेशर इक्वल टू काय असतो? फोर्स पर युनिट एरिया. मग फोर्स इक्वल टू काय असेल? प्रेशर इंटू एरिया. मग बघा मला फोर्स काढायचा तर फोर्स इक्वल टू काय? प्रेशर इंटू एरिया. एरिया काय तुमच्याकडे? तो नॉर्मल पहिला एरिया 4 पाय असतो. सो आता प्रेशर म्हणजे काय तुमच्याकडे? PI आणि P0 दोघं आहेत. मग आता काय करणार? या एरियाबद्दल तुम्हाला काही शंका नाही. इकडे तुम्ही डायरेक्ट लिहिणार 4 पाय R², पण या P च्या जागेवरती काय लिहिणार? PI. मग PO चं काय झालं? PI मायनस. असंच काय केलं? PO मायनस प्रेशर कधी निगेटिव्ह असतो, असं कधी होईल का मायनस मध्ये प्रेशर आला? सो तो पॉझिटिव्ह असेल ना, मोठ्या प्रेशरमधनं आपण छोटा प्रेशर सबस्ट्रॅक्ट करतो. कसं करतो बघा, समजा तुमच्याकडे काहीतरी टायमिंग असेल, 30 मिनिटं झाले होते, जेव्हा 1:30 वाजता तुम्ही काहीतरी सुरू केलं आणि 2 वाजता संपवलं, मी काय करेल? तो पहिला टाइम T1 आणि T2 दोन घेईल. T2 मायनस T1 करता का तुम्ही? 2 मधनं 1:30 जाईल तुम्हाला अर्धा, म्हणजे हाफ आवर किंवा मिनिट्स वाईज जर घेतलं तर मी 22व्या मिनिटाला लेक्चर सुरू केलं आणि 52 मिनिट्सला संपवलं. मी काय करेल? 52 ला T2 घेईल, 22 ला T1 घेईल. T2 मायनस T1 आपण जे काय असेल ते. तसंच प्रेशरमध्ये पण करणार. काय? मोठ्या प्रेशरमधनं छोटा प्रेशर सबस्ट्रॅक्ट करणार. हा काय भेटला तुम्हाला? फोर्स भेटला, बरोबर. आता डिस्प्लेसमेंट काय असेल इकडे? डेल्टा, बरोबर. पहिल्या बबलमधनं ड्रॉपमधनं बबलपर्यंत झालेलं डिस्प्लेसमेंट किती आहे? डेल्टा. डिस्प्लेसमेंट म्हणजे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत चेंज झालेलं. सो इकडे काय आहे? DW इक्वल्स टू PI मायनस PO इंटू 4 पाय R² इंटू काय? डेल्टा. हा पूर्ण याला हे झाले तुमचे. याला म्हटलं समजा मी इक्वेशन 2. आता दोघी इक्वेशन जर कम्पेअर केले 1 आणि 2 तर काय भेटेल तुम्हाला? PI मायनस P0 काढायचं. दोघांना कम्पेअर कसं करतात तुम्ही? दोघांना इक्वल लिहिणार पहिले. हे रब करतो इकडे, बरं इकडे येतो बघा तुमच्या पुस्तकी भाषेनुसार बाय कम्पेअरिंग 1 and 2
इक्वेशन 1 काय आहे? 8 पाय r डेल्टा इक्वल्स टू टी पण आहे ना हां t 8 पाय r डेल्टा pr मायनस p0 4 पाय r स्क्वेअर डेल्टा. आता पी आय मायनस p0 मला पाहिजे आहे. ही सोपं आहे, त्याचं मल्टिप्लाय इकडे तिकडे पाठवलं. आधी काही कॅन्सल होण्यासारखं आहे का इकडे? डेल्टा बघा डेल्टा डेल्टा गेला एक्स स्क्वेअर आणि हा आर गेला पाय पाय गेट कॅन्सल. हा 4 मल्टिप्लायचा डिवाइडला गेला इथे काय झाला तो 2 झाला बरोबर. सो पी आय मायनस p0 इक्वल्स टू काय आलं तुमचं t अपॉन 2t अपॉन हा r एक राहिलेला बघा दिसतोय का 2t अपॉन r कोणाला कळालं नाही 4 ने डिवाइड केले ते 2 झाला 2t आणि हा मल्टिप्लायचा r इथे डिवाइड झाला pi मायनस p0 इक्वल्स टू काय भेटेल ॲट द एंड तुम्हाला 2t अपॉन r म्हणजे काय 2 टाइम्स टेन्शन अपॉन r r म्हणजे काय चेंजिंग रेडियस नाही हा r म्हणजे कसली रेडियस ड्रॉपची रेडियस त्याच्यावरती 2 टाइम्स टेन्शन असेल तर त्याचा काय तयार होतो बबल तयार होतो म्हणजे हा प्रेशर तयार होतो. कळतंय का पी आय मायनस p0 म्हणजे काय बबल तयार झालेला लागलेला प्रेशर म्हणजे आधी नॉर्मल ड्रॉप होता त्याचं काहीतरी फुगून बबल तयार झाला मग या ड्रॉप पासून तर हा एवढा जो डिस्टन्स असेल हा जो प्रेशर येतो का असेल 2 टाइम टेन्शन्स पर युनिट ओरिजिनल रेडियस म्हणजे हा इकडे अजून एक गोष्ट असते जर एअर प्रेशर नॉर्मल नसेल इफ एअर प्रेशर इज नॉट नॉर्मल देन याला 2 टाइम्स प्रेशर कन्सिडर करतात हा प्रेशर डबल होऊन जातो याला जर 2 टाइम्स केलं तर काय होतं याला आर म्हणून घ्या वाटलं 4t अपॉन तर याच्यावर न्यूमेरिकल नाही येणार असं येईल तुम्हाला एअर प्रेशरची जर कंडिशन असेल नॉर्मल नसेल एअर प्रेशर इज नॉट नॉर्मल किंवा नॉर्मल कंडिशनच नाही काहीतरी वेलोसिटी दिली हवा एकदम जोरात चाललेली असं काहीतरी दिलं तर लक्षात ठेवायचं त्यावेळेस काय आन्सर नसेल त्यावेळेस काय असेल 4t अपॉन r लक्षात आलं का सगळ्यांना काय शब्द असं ते विचारा हे सेम तुम्ही 12वीला केलेलं असतं ना तुमच्या लक्षात तर असंच ना आता हे असं सॉल्व नाही करता आलं तरी चालेल कळतंय का हे 12वीच्या लेवलला पेपरला लिहायचं तेव्हा ठीक आहे आता फक्त टिक करायचं तुम्हाला म्हणजे फक्त ह्या मेन गोष्टी माहिती पाहिजे टी आपण याच्यावर प्रश्न येईल हे याच्यावर नाही ना कॉमन कसं काढता याच्यावर नाही प्रश्न येणार कॅन्सल कसा करता याच्यावर तुमचं कन्फ्युजन तिथंच असतं जास्त. नंतर बबल तयार होताना काढलं म्हणजे काय कॅल्क्युलेट केलं मी प्रेशर ड्रॉप पासून बबल पर्यंत जायला जो प्रेशर लागतो तो जर एअर प्रेशर नॉर्मल नसेल तर मात्र तो 2 टाइम्स ग्रेटर होऊन तो वाढून जातो. शंका असेल तर विचारा. काही शंका आहे का पुस्तकात जर ते मोठं करतात सगळं करून हेच येतं त्यांचं हा ते जरा एखाद्या ठिकाणी फॉर्म्युला असेल तोही टाकतात मी तर एका ठिकाणी ते साइन ए कॉस बी ते फॉर्म्युला पाहिजे होते त्यांचे ते नाही गेले तरी चालतात ना मध्ये मध्ये फायनल आन्सर हेच येतं ते जराच बाय डिवायडिंग मध्येच काहीतरी माहिती देत असतात जी तुम्हाला वाचून कळत असते कारण पहिलं वाचलं नसतं ते मध्ये डायरेक्ट कळेल का सो असे इक्वेशन बनवायला शिका पुस्तकासारखं जर लिहायला पेपरात तसं काही मार्क नसतं ना त्याला हे डायरेक्ट असं शॉर्टमध्ये जरी काढलं मला वाटतं हे इक्वेशन 3-3 मार्क्स यावेळेस नव्हतं आलेलं 3-3 मार्क्स द्यायचं बऱ्याच लोकांना काढतं 1.5 पान पुस्तकात दिलेलं आहे पूर्ण तसं आलं तर तसं काही नाही तो फक्त शेवटचा आन्सर पाहिजे चेक करणं हे एवढं वाचलं असतं तुमचं रिझल्ट 7-8 वर्षांनी लागला असतं कळतंय का फक्त चेक करा बाय वे असं असं सब्जेक्ट त्याला डायरेक्ट स्केल असते कोणाला विचारून मला वाटलं हा जोक वाटत स्केल असते किती लिहिलेलं आहे अच्छा याचं 16 सेंटीमीटरचं 18 आहे त्याला 3 पैकी 2 द्यायला 1.5 द्या हँड रायटिंग चांगली असेल तर 3 पैकी 3 द्या तुम्हाला तसं मी लिहिलेलं वाचतील फुल स्टॉप राहून गेला कॉमा मागे दिला तसं काही नसतं मॅथ्समध्ये तुम्ही पहिल्या नजरेत तर पाहून घेत काय चूक केली शेवटी आन्सर आलेलं असतं हां केमिस्ट्री तुम्हाला माहितीच नाही मलाच येत नाही
आता याच्यानंतर अजून एक पॉईंट याच्यामध्ये मेन राहिलेला कॅपिलरी ऍक्शनवाला कॅपिलरी ट्यूब काय भानगड असतं ते बरं मोटर माहिती आहे का सगळ्यांना सेंट्रिफ्युगल पंप म्हणतात त्याला मोटर माहिती आहे का मोटर इथून पुढे कुठे समजा इंजिनिअरिंग इकडे गेले तर असं मोटर नाही म्हणायचं सेंट्रिफ्युगल पंप म्हणतात टेक्निकल भाषेत तुम्हाला सांगतात ते असं काही मजा नाही आहे ते त्यांच्या स्टँडर्ड दाखवले सेंट्रिफ्युगल पंप लक्षात ठेवा आता ते सेंट्रिफ्युगल पंप काय ते मोटर असं समजा ही बिल्डिंग समजा 3 फ्लोअरची असते हां मला ह्या फ्लोअरवरती पाणी यायचं मोटर कशामध्ये मोजतात त्याचं युनिट काय तुझं मार्करला जे म्हणतात ना 10 वाला 20 वाला तसं मोटरला काय म्हणतात 1000 वाले असं म्हणतात HP मध्ये म्हणतात हॉर्स पॉवर समजा बॉटम फ्लोअरपासून मला ह्या फ्लोअरला पाणी आणायचं आहे 3 HP ची मी मोटर यूज केली या फ्लोअरला मी इकडनं पाणी आणतो 3 HP च्या मोटरने परत मला इथून इथे पाणी न्यायचं मी कितीची मोटर यूज करतो हा फर्स्ट सेकंड थर्ड वरनं परत आता मला सेकंडला पाणी द्यायचं तर मला 3 पेक्षा जास्त 5 HP 7 HP अशी जास्त करायला लागेल तर कमीची मोटर यूज करायला लागेल कमीची यूज करायला लागेल का जास्तची करायला लागेल इथे तुमचं नॉलेज दिसून जातं सारखं पण का करायचं खाली डायरेक्ट पाण्याला ना ग्रॅव्हिटेशन फोर्स वरच्या टाक्या म्हणून खाली यायला काही मोटर असते का हे असं आलेलं आहे कॅपिलरीला म्हणून विचारलं तुम्हाला परत मजा नाही घेतली तुमची इथून खाली पाणी सोडायचं मोटर का लागेल 3 HP ची लागेल का छोटी मोठी असं लागेल का सिंपल लॉजिक आहे ना मला वाटतं तुम्ही लगेच सांगाल काय सांगताय सर डायरेक्ट पाणी जाईल नाही तिसऱ्या फ्लोअरवर सेकंड फ्लोअर तुम्ही त्या HP मध्येच अडकले कारण ते असा डाटा देतात 3 hours पॉवर मोटर कंटेनर्स वॉटर त्याचा डिस्चार्ज सगळं देतात तुम्हाला असं वाटतं काहीतरी नक्की कॅल्क्युलेशन याच्यामध्ये सिंपल ग्रॅव्हिटेशन फोर्सने पाणी खाली जातं वाटल्यास करून बघा का पटलं तुम्हाला या होऊ शकतं थोडा विचार करा वाईट रेंज तेव्हा विचारायची कॅपिलरी रिॲक्शन काय असतं कॅपिलरी काय असते बरं ती जी मोटर असते कॅपिलरीचं मोटरचं सारखं आहे म्हणून मी सांगितलं कॅपिलरी म्हणजे आता मोटर जे असते खालून समजा विहीर असली का ते तिकडनं ती पाणी बाहेर काढते ती विहिरीतून काय बाहेर काढते मोटर विहिरीत पाणी आहे मोटर काय बाहेर काढते पाणी बाहेर काढते म्हणजे मोटर पाण्याला खेचते असंच ना परत तुमचं नॉलेज तुम्ही पुन्हा दाखवताय मोटर पाणी खेचूच शकत नाही माहिती का तुम्हाला असं शक्यच नाही की मोटर पाणी होते जरी पाणी बाहेर येते समजा बाहेर तो काहीतरी पाईप लावला जोरात पाऊस पाणी चालू त्याच्यात तरी मी म्हणतो मोटर पाणी खेचतच नाही असं शक्यच नाही मोटर फक्त हवेला खेचू शकते त्या हवेसोबत आलेलं जे काय असं ते बाहेर येते तुम्ही कॅपिलरीमध्ये जो स्ट्रॉ असतो बघा तुम्ही ते कॉफी पिताना तुम्ही डायरेक्ट कॉफी नाही ओढत तुम्ही एअर प्रेशरला सब करता त्याला सकिंग प्रेशर म्हणतात त्याच्यासोबत ते बाकीचं आहे परत ते तुमचं स्टेटमेंट चुकीचं की मी कॉफी पितोय तू कॉफी पितच नाही तू एअर प्रेशरला अपवर्ड डायरेक्शनला ग्रॅव्हिटीच्या वाईस वर्सा सब करताय तुम्ही म्हणून त्याच्यासोबत ते लिक्विड येतं कॅपिलरीमध्ये तसंच असतं हा एअर प्रेशर करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला एवढं बबल जरी करून दाखवलं कळतं मॅथमॅटिकल तुम्हाला कळतच नाही तुम्ही ते लक्षात ठेवणार आहे मार्क्स पण पाडणार आहे त्याच्याबद्दल काही शंका नाही पण हे कळलं पाहिजे तुम्ही ते कॅपिलरीमधनं काय ओढतात हवा ओढतात तुम्ही पाणी ओढू शकत नाही असं शक्य असं तुम्ही असं हाताने धरून पाणी खेचलं असतं जसं मी या टेबलला धरून ओढतो तसं पाण्याला ओढलं असतं पाण्याला धुतलं असतं आपण सॅनिटायझरला सुद्धा सॅनिटाईज केलं असतं असं करू शकतो का आपण फक्त एअरला सॉलिड आणि गॅसेस यालाच तुम्ही कॅरी करू शकतात लिक्विडला नाही लिक्विडला कॅरी करायला तुम्हाला काहीतरी बंच लागतं म्हणजे पात्र भांडं लागतं काहीतरी तुम्हाला हवेला पण लागतं सिलेंडर का असं आणतो का आपण तरी ते प्रेशर रेस्ट्रिक्ट करता येतं वॉटरला रेस्ट्रिक्ट नाही करू शकत म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा तो गॅस अजून जास्त भरू शकतो मी प्रेशर वाढवलं पाण्याचं कसं दाबून भरता येईल का बॉटल
का त्याच्यामध्ये ऑलरेडी कोणता प्रेशर आहे, एअर प्रेशर आहे. असे दाबून दाबून बॉटल भरून 2-4 बॉटलचं पाणी एका बॉटलमध्ये भरू नाही शकत. 2-4 सिलेंडर एका सिलेंडरमध्ये भरू शकतात. टायरमध्ये जास्त हवा भरू शकता तुम्ही, बरोबर ना? शकतात का? नाही. बरोबर. इलास्टिक लिमिट वाढवलं, वॉल्यूम तेवढाच ठेवला ते भरू शकतं. इलास्टिक लिमिट इन्क्रीज केलं. तसं वॉटरला आहे का? तितकंच बसेल. या मध्ये किती हवा असेल हे तुम्ही कॅल्क्युलेट नाही करतोय, पाणी करू शकता क्यूसेसमध्ये, बरोबर ना? सो बघा आता कॅपिलरीवरचे आपला तो लास्ट पॉईंट आहे. नंतर मी तुम्हाला ते एअर प्रेशर पण सांगतो वाटल्यास. थोडे विचार करून आन्सर द्यायचा फक्त, बाकी काय येतं तुम्हाला बऱ्यापैकी. असे का करता मला ठाऊक नाही, काहीच विचार नाही तुमचा. मी तुम्हाला असं का विचारतो उलट पालट, पेपर सेट करण्यात असं टाकतो असं मला सेटर समजा थोडा वेळ. याच्यामध्ये काय असं समजा की असं काहीतरी असेल एखादं, समजा इथे एवढ्या रेंजपर्यंत पाणी असेल. याच्यामध्ये जर मी अशी कॅपिलरी टाकली मध्यपर्यंत, म्हणजे ती नळी किंवा ते स्ट्रॉ, तर हे जे वॉटर असतं ना इथे वरपर्यंत दिसतं तुम्हाला. याचं नॉर्मल लेवल एवढीच आहे, हे वरती कसं काय जातं पाणी? एअर प्रेशर आहे ना, की जाताना काय असं याच्यामध्ये ऑलरेडी एअर असते. तुम्ही ते खाली टाकल्यामुळे काय झालं, पाण्याने एअरला सकिंगने तर परत वरत्याला व्हाईस वर्सा प्रोसेस पण म्हणतात त्याला. समजा स्पेसमध्ये तुम्ही कोल्ड कॉफी पिऊ शकतात का स्ट्रॉने? का? एअर प्रेशर नाही, म्हणजे क्लिअर झालं की तुम्ही कॉफी नाही पित, तुम्ही एअरला ओढता. कसं असतं तुमचं जर आन्सर खरं असतं तर तिथे पण पिता आले असतं ना कॉफी, ते स्ट्रॉने तुम्ही खेचूच नाही शकत, कारण तिकडे काय एअर प्रेशर झिरो आहे. सो इकडे कॅपिलरीमध्ये काय होतं की इकडे वरती वरती सगळं आलं. तर याच्यामध्ये परत एकदा ते आलंच काय, साइन थिटा आणि कॉस थिटा. मी तुम्हाला कालच सांगितलं, मी का सांगितलं तुम्हाला ते वाटलं पण असेल की असं कुठं असतं का, एखादी टाकी असतो ती नॉर्मल याने भरली जाते, की हॉरिझॉन्टल भरते का वरती, याला काय पडते हे याच्यामुळे सांगितलं. पाणी कसं भरतं कोणत्याही ठिकाणी आलीच, हॉरिझॉन्टल पहिले पोर्शन क्लिअर करत करत जायचं लेअर वाईज, असं सरळ वर नाही जात. मी धार लावली होती तशी धार भरत नाही, पूर्ण ते हॉरिझॉन्टल पडतं पाणी, एवढं करतंय का. मग इथे काय असेल, प्रेशर कुठे कुठे येतोय. समजा एखादं भांडं असेल त्याच्यामध्ये मी हा स्ट्रॉ टाकला, कॅपिलरी ॲक्शन टाकली, ते पाणी वरती वरती येतंय, बरोबर. पाणी वरती येताना हॉरिझॉन्टल पण प्रेशर येतोय त्याच्यावरती स्ट्रॉला, म्हणजे आडवं पण आणि वरती पण उभं येतं ना प्रेशर, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. आपल्याला कोणता प्रेशर कामाचा आहे, कामाचा म्हणजे कोणता लक्षात ठेवणं योग्य आहे. वरचा प्रेशर काही कामाचा आहे का, त्या संबंधच नाही. प्रेशर जास्त कुठे आहे, हॉरिझॉन्टल. म्हणजे मला म्हणायचं समजा एवढी टाकी असेल, तिकडे आपण पाणी भरायला स्टार्ट केलं, तर सगळ्यात आधी प्रेशर डायरेक्ट स्लॅबला येईल का, या भिंतींनाच येणार आहे तो आधी. पूर्ण भरलं तरी स्लॅबला काहीच प्रेशर नाही, प्रेशर फक्त हॉरिझॉन्टल असेल वॉटरचं, कळतंय का. सो इकडे दोन येतील तुमचे प्रेशर, म्हणजे इकडे टेन्शन होणार. सरफेस टेन्शन पण कुठे हॉरिझॉन्टल असेल. बघा दोन प्रकारचे टेन्शन असेल, व्हर्टिकल असेल ते टी साइन थिटा, हॉरिझॉन्टल असेल ते. काही पुस्तकांमध्ये उलटं दाखवतं, त्याचा पण अर्थ सेमच आहे. वरती कॉस खाली साइन, का तुम्हाला प्रेशर कळायला पाहिजे सर्किटने वरती येतो, ते असं लिहिलं, असंच लिहिलं टी कॉस थिटा. आता मला फक्त एवढंच सांगायचं, म्हणजे एकदम सिम्पल. आपण एवढं एक पान नाही केलं तरी चालतं. बघा लक्षात, जो अपवर्ड प्रेशर येतं, आता मी स्ट्रॉमध्ये टाकलं आणि थोडं असंच ठेवलं, थोडं पाणी वरती आलं त्याच्यामध्ये, बरं. पण ते सतत हालत राहिलं, थोड्या वेळानंतर काय होऊन ते स्टेबल होऊन जाईल. याचा अर्थ काय झाला, जो अपवर्ड फोर्स आहे तो इक्वल टू काय, डाऊनवर्ड फोर्स. कळतंय का नाही. समजा आता हा फॅन इकडे हँगिंगमध्ये असेल, बंद केला तर तो बंद झाला, फॅन स्थिर आहे ना. याचा अर्थ काय झाला, त्याचं खाली जेवढं मास आहे तेवढंच त्याला वरती कोणीतरी खेचलेलं आहे. जेवढं डाऊनवर्ड फोर्स असेल तेवढाच काय अपवर्ड फोर्स. सो इकडे पण कॅपिलरीमध्ये काय असेल, अपवर्ड फोर्स
टी कॉस थिटा असेल. ते आडवं लागत वरती चाललेलं ना त्याचं. परत सांगतो या सायन्सचा कन्फ्युजन करूच नका. याचा म्हणून ते पुस्तकात कुठं दाखवतात अपवर्ड फोर्सला तुम्ही टी कॉस थिटा घ्यावा. तर ॲक्च्युली म्हणजे हे जर टाकी असेल तर भरत असेल अपवर्ड फोर्स म्हणजे काय वरती स्लॅबला नाही लागणार आहे त्या भिंतीला लागणार आहे. म्हणजे तो काय टी कॉस थिटा इंटू काय घ्यायला लागेल अजून अजून एक याच्यामध्ये असतं 2 पाय आर काय असतं सर्कमफरन्स. बरं कॅपिलरीच्या पूर्ण सर्कमफरन्सवर प्रेशर येतोय कळतंय. आता हा रुंद मी भरतो पूर्ण चारही बाजूला म्हणजे कशावरती प्रेशर येतोय रेक्टँगलवरती प्रेशर येतो सगळ्याच्या सगळ्या भिंतीला हॉरिझॉन्टल. इथे कशावर येतो पूर्ण सर्कल आहे म्हणून सर्कमफरन्स. टी कॉस थिटा 2 पाय आर. हा एवढा काय झाला तुमचा अपवर्ड फोर्स. आता मला एवढं सांगा डाऊनवर्ड फोर्स काय खाली काय फोर्स. साधी गोष्ट सांगतो मी हा अभ्यास जर इकडनं सोडला तर डाऊनवर्ड फोर्स याचा काय mg मास इंटू ग्रॅव्हिटी. असं वॉटरचं काय असतं डाऊनवर्ड फोर्स असतो वॉटरचा रो इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय आहे त्याचं कॅपिलरीचं 4/3 पाय आर. 4/3 पाय 4/3 पाय आर क्यूब. 4 पाय आर स्क्वेअर ना तो एरिया आहे ना surface area. इकडे पण एरिया कळाला का 4 पाय आर स्क्वेअर एरिया एवढं मान नाही. व्हॉल्यूम करायला फक्त याला इंटू एच लिहा ना कळालं का नाही. हाईटने जेवढं वर जाईल तेवढंच प्रेशर असेल व्हॉल्यूम असेल ना. कॅपिलरीमध्ये इथपर्यंत आलं वरतं मला पूर्ण कॅपिलरीचं व्हॉल्यूम काढून काही फायदा आहे का हाईट ऑफ वॉटरच करायला लागेल ना. सो इंटू एच केला लागेल आणि नंतर अजून सगळ्यात इम्पॉर्टंट काय ग्रॅव्हिटी. बस रो 4 पाय आर स्क्वेअर एच जी. सो इथे काय लिहिणार मी इक्वल्स टू रो 4 पाय आर स्क्वेअर एच जी. हे झालं तुमचं अपवर्ड फोर्स इक्वल्स टू डाऊनवर्ड फोर्स. इकडे समजेल तुम्हाला आता फक्त त्यांच्या म्हणण्यानुसार काय करायचं एच इक्वल्स टू आणि टी इक्वल्स टू आन्सर काढायचे. बस झालं. टी इक्वल टू काढायचं असं तर काय सगळ्यात त्याचे कॅन्सल होऊन जाईल काहीतरी. पण आपल्याला कधी टी पाहिजे कधी आर पाहिजे ना. सो टी इक्वल्स टू लिहायचं असं तर काय होईल हे बघा इकडचं सगळं लिहिलं मी काय रो 4 पाय आर स्क्वेअर एच जी आणि मल्टिप्लायचं कुठे जाईल डिवाइड म्हणजे काय कॉस थिटा 2 पाय आर. हा एक स्क्वेअर आणि हा आर जाईल पाय बाय गेट कॅन्सल 2/4 काय होऊन जाईल 2. सो टी इक्वल्स टू काय येतो 2 टाइम्स रो एच टाइम्स रो आर एच जी अपॉन कॉस थिटा. हा झाला तुमचा टी म्हणजे टेन्शन. त्या कॅपिलरीमध्ये एवढं पाणी वरती आल्यामुळे किती टेन्शन क्रिएट होतंय ते कळतंय का नाही. आणि विथ रिस्पेक्ट टू एच घ्यायचं किती हाईटपर्यंत वरती जाईल कसं काढणार ते पण सिम्पलच आहे. सांगा एच इक्वल्स टू T cos theta. टी कॉस थिटा 2 पाय आर. T cos theta. एवढं करण्यापेक्षा याच्यावरून सांगू त्याच्यावेळी कॅन्सल करायचं काम T असतं. cos theta upon 2 एच इक्वल्स टू T cos टी कॉस थिटा upon 2 rho RG. तुम्हाला या चॅप्टरमध्ये या दोनच एंज होती न्यूमेरिकली एच वरती आणि टी वरती आणि सगळे 10 पॉवर मधले तरी आपण त्या पद्धतीने करू शकतो. इकडे पण ते कळलं का बघा फक्त एक कन्फ्युजन होऊन द्यायचं जरी इकडे पुस्तकात उलटं दाखवलेलं आहे. साइन थिटा तुम्हाला कुठे असतो वर्टिकल पोर्शन आणि हॉरिझॉन्टलला काय असेल कॉस थिटा असेल. तरी सुद्धा इकडे काय होतं वाईट प्रेशर हॉरिझॉन्टल वरती लागतो जरी ते वरती जात असेल कळतं. तुम्हाला काय येणार आहे कॉस
थिटा. नंतर पुढे जर थिओरिटिकल पार्ट्स आहे तो पण इम्पॉर्टंट आहे. आता ते मोबाईलमध्ये मी टाकलं होतं. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन. ही इम्प्युरिटी म्हणजे इम्प्युरिटी म्हणजे काय? इम्प्युरिटी म्हणजे काय? त्रुटी. एखादी गोष्ट स्टँडर्ड असेल समजा की टेन्शन असतं तेवढ्या हाईटपर्यंत जायचं स्टँडर्ड फॉर्म्युला जरी असेल तरी इम्प्युरिटी म्हणजे काय? त्याच्यामधल्या त्रुटी. समजा मी तुमचं असं की 9 ते तुमचा स्टँडर्ड टाईम असेल तर कधी कधी 1:30 वाजता कधी 12:30 सुटतो याला इम्प्युरिटीज कळते का? की 9 ते 10 कंटिन्यू लेक्चर पाहिजे मध्ये जर 5-10 मिनिटं गॅप जातो हे झाल्या इम्प्युरिटीज. तशा सरफेस टेन्शनमध्ये पण काही इम्प्युरिटी असतात. त्याच्यात पहिला पॉईंट काय मेन टेम्परेचर. टेम्परेचर जर वाढलं सरफेस टेन्शन वाढेल की कमी होईल? कमी होईल. कारण काय? वॉटर पूर्ण मोशनमध्ये येतो. वॉटर मॉलिक्युल्स मोशनमध्ये येते. जर कॉन्स्टंट नसेल काही सर्व मोशनमध्ये असेल तर टेन्शन येऊ शकतं. तुम्ही फिरून आला तर तुम्हाला टेन्शन येणार नाही. एका जागी बसून टेन्शन येतं. तसंच वॉटरचं असेल त्याच्यात कॉन्स्टंट असेल तर त्याला तेव्हा सरफेस टेन्शन येईल. सतत मोशनमध्ये असेल तर टेन्शन येणार. समुद्राच्या पाण्याला टेन्शन नसतं. त्याला फ्री सरफेस एनर्जी असते. ही पहिली इम्प्युरिटी झाली टेम्परेचरची. अजून एवढंच होतं त्याच्यामध्ये पण टेम्परेचरवरती बरंच काही त्यांनी दिलेले. याच्यावरती न्यूमेरिकल्स दिलेले आहेत आणि जे जे काय असतं रायटिंगमध्ये असतं तर मग ते आपल्याकडे घेऊन जाईल. त्याचं सोडून तर मी घेऊन जाईल. किती वाजले आता? 5 बरं. इकडे मला काही शंका असेल तर विचारून घ्या. न्यूमेरिकलचं जर असेल ते जे असेल ते देऊन घेऊन त्याच्याकडे आहे ना रायटिंगमध्ये त्याच्याकडे देऊन जाय. मी सॉल्व करून तुला आता सॉल्व करून जाईल. असं याच्यामध्ये आहे का डायरेक्ट बुकमध्ये आहे का? ठीक आहे मी फोटो घेऊन दीडपर्यंत लेक्चर आहे का? लेक्चर उद्याचा टायमिंग कळला तुम्हाला काय? तुम्ही त्यांना सांगत चला 40 मिनिट झाले का?